जय महाराष्ट्र मित्रांनो, लेट पण थेट चित्रपट पाहणार चित्रपटगृहात जाऊनच लेट आणि थेट या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आज आपण जाणून घेणार आहे ते म्हणजे 12 सप्टेंबर या दिवशी बॉक्स ऑफिसवरती मराठी सिनेमा यांनी ज्या सिनेमाने धडक मारली होती एका पाठोपाठ बेधडक अशा तिन्ही सिनेमांचे बॉक्स ऑफिस कलेक्शन आपण जाणून घेणार आहे। त्याचं बजेट किती आणि त्यांनी 2 दिवसामध्ये किती कोटीची कमाई केली का लाखांमध्ये कमाई केली याच्याबद्दल आपण जाणून घेऊया। तर सर्वप्रथम आपण जाणून घेऊया ते म्हणजे बिना लग्नाची गोष्ट या सिनेमाने किती कोटीची कमाई केली का लाखांची। तर पहिल्या दिवशी म्हणजे 12 सप्टेंबर या दिवशी बिना लग्नाची गोष्ट या सिनेमाने 8 लाखाची कमाई केली, फक्त 8 लाखाची कमाई केली। आणि दुसऱ्या दिवशी शनिवार असल्यामुळे जवळपास 100% ग्रोथ या सिनेमाला मिळाली आणि याने दुसऱ्या दिवशी बेधडक अशी उडी मारत बॉक्स ऑफिसवरती 20 लाखाची कमाई केली। म्हणजे 2 दिवसामध्ये पहिल्या दिवशी 8 आणि दुसऱ्या दिवशी 20 अशी 28 लाख रुपयाची मजबूत अशी कमाई म्हणता येईल। दुसऱ्या दिवशीची पकडून 28 लाख रुपये यांनी बॉक्स ऑफिसवरती 2 दिवसामध्ये कमवलेत। या सिनेमाचं बजेट आहे 4 कोटी। 4 कोटीचा बजेट आणि 2 दिवसामध्ये 28 लाख रुपये कमाई ही या सिनेमासाठी समाधानकारक आहे का हे नक्की सांगा। तर वळूया आपण दुसऱ्या सिनेमाकडे, तो म्हणजे आरपार हा सिनेमा। आरपार सिनेमा अतिशय उत्तम असा सिनेमा बनला होता। ज्या पद्धतीने या सिनेमाची सुरुवात झाली होती म्हणजे प्रेमाची गोष्ट, कॉलेजमध्ये प्रेम होतं आणि त्यांच्यात किती वाद निर्माण होतो अशा भोवती फिरणारी ही सुंदर अशी लव्ह स्टोरी याने पहिल्या दिवशी किती कोटीची कमाई केली का लाखाचीच कमाई केली। तर पहिल्या दिवशी या सिनेमाने बॉक्स ऑफिसवरती 13 लाखाचा गल्ला कमवला। किती? 13 लाखाचा। आणि दुसऱ्या दिवशी या सिनेमाने सुद्धा जवळपास 90%ची ग्रोथ करत बॉक्स ऑफिसवरती धडाकेबाज कमाई करत त्याने दुसऱ्या दिवशी 22 लाखाची कमाई केली। म्हणजे 2 दिवसामध्ये या सिनेमाने जवळपास 35 लाख रुपयाची बॉक्स ऑफिसवरती कमाई केलेली आहे। तर वळूया ज्या सिनेमाचा भरपूर हाईप लोकांमध्ये होता असा सिनेमा म्हणजे दशावतार हा सिनेमा। या सिनेमाने बॉक्स ऑफिसवरती कितीची कमाई केली याच्याबद्दल आता आपण जाणून घेऊया। पहिल्याच दिवशी या सिनेमाची इतकी हाईप होती, या सिनेमाने बॉक्स ऑफिसवरती धाडदिशी बाजी मारत पहिल्याच दिवशी 58 लाख रुपयाची कमाई केली। तर दुसऱ्या दिवशी जवळपास 150%ची ग्रोथ घेऊन बॉक्स ऑफिसवरती बेधडक उडी मारत या सिनेमाने जवळपास 1 कोटी, लक्षात घ्या 1,39,00,000 रुपये या सिनेमाने दुसऱ्या दिवशी कमवले। म्हणजे एकंदरीत सांगायचं झालं तर दशावतार हा सिनेमा रसिकांना खूप आवडताना दिसतोय। असाच मराठी सिनेमा सर्वत्र पुढे जात राहावा अशीच आमची अपेक्षा आहे। परंतु माझं निर्मात्यांना एकच सांगणं आहे की क्लॅश करू नका। क्लॅशचा परिणाम या सिनेमांवरती झालेला दिसतोय, कारण दशावतार या सिनेमाचं बजेटसुद्धा 4 कोटी रुपये आहे आणि याने 2 दिवसामध्ये वर्ल्ड वाईड ग्रॉस वगैरे सर्व पकडून 2 कोटी 2 लाखाची कमाई बॉक्स ऑफिसवरती केलेली आहे। आणि मराठी सिनेमाचे असे आकडे ऐकून खूप मोठा आनंद आम्हाला सुद्धा होतो। तर मग पुढे आता यांच्यासाठी आव्हान भरपूर राहणार आहे, कारण आज रविवार आहे, याचे आकडे दशावतारचे आकडे नक्कीच आज वाढतील। जवळपास आत्ताच्या फिगरनुसार हा सिनेमा जवळपास 1.5 कोटी ते 2 कोटी आजच्या दिवसामध्ये कमवू शकतो। म्हणजे याचं बजेट आहे 4 कोटी आणि 4 कोटीचं बजेट हा सिनेमा 3 दिवसामध्ये नक्कीच पार करेल आणि एक सुपरहिट सिनेमा म्हणून घोषित होईल। 3 सिनेमांमध्ये जर आपण बघायला गेलं तर बाजी मारलेली आहे ती म्हणजे दशावतार या सिनेमाने। तर सोमवारपासून या सिनेमांची खरी कसोटी होणार आहे। तर हे कलेक्शन तिन्ही सिनेमांचं कसं वाटलं तुम्हाला? बरं आहे का वाईट आहे? कशामुळे हे सिनेमांचे कमाई कमी झाली? दोन्ही सिनेमांचे, आरपार आणि बिना लग्नाची गोष्ट। आरपार आणि बिना लग्नाची गोष्ट हे जर फ्री रिलीज झाले असते तर या दोन्ही सिनेमाने सुद्धा खूप चांगली कमाई बॉक्स ऑफिसवरती केली असते। इथून पुढे सिनेमाने क्लॅश करू नये एवढं तरी नक्की जाणून घ्यावं।
दिग्दर्शक निर्मात्यांनी आता पुढच्या आठवड्यामध्ये पण 3 सिनेमा येतात, 3 ते 4 सिनेमा. आणि सिद्धार्थ जाधव यांचा सिनेमा येतोय तो म्हणजे आतली गोष्ट फुटली. तोही सिनेमाचा ट्रेलर पाहिलाय, सुंदर असा ट्रेलर आहे. मराठी रसिक प्रेक्षकांना आता सोन्याची संधी म्हणून ह्या 3 सिनेमा आणि पुढे 4 सिनेमा असे टोटल एका आठवड्यामध्ये 7 सिनेमा पाहायला मिळतात. परंतु क्लॅश केल्यामुळे बॉक्स ऑफिसवरती याचा मोठा परिणाम होतो, ही पण गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. तर यांचं कलेक्शन तिन्ही सिनेमांचं तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला